नमस्कार. आवाज येतोय का? जरा माझा परिचय आनंद सरांनी करून दिलेलाच आहे, त्याच्याबद्दल काही बोलायची गरज नाही. फक्त मला एक छोटं डिस्क्लेमर द्यायचं आहे. आत्ता मी इथे जे काही बोलणार आहे त्याचा आणि माझ्या माध्यम समूहाचा, जिथे मी काम करते त्यांच्या भूमिकेचा म्हणजे सहमती असेलच सगळ्याच मुद्द्यांवर असं नाही. आणि त्यामुळे मी इथे जे काही मांडते त्याला तुम्ही माझी वैयक्तिक भूमिका किंवा मांडणी असं बघावं. मग आता साहजिकच आहे की तुम्ही प्रश्न विचाराल की मग माझी ओळख मी अमुक अमुक ठिकाणी आउटलुकमध्ये सहाय्यक संपादकाशी का सांगितली किंवा का करून द्यायला असेल. त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे मला मी पत्रकार असल्याची ओळख खूप आवडते. आणि दुसरी गोष्ट, हे मासिक आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की देशातले एक अग्रगण्य इंग्रजी मासिक आहे. खरं तर टेक्निकली मासिक म्हणता नाही येणार, ते दर 10 दिवसांनी निघतं त्यामुळं. तर तिथं मी काम करते. मला हे सांगायचं आहे या ओळखीतून की तिथं मी मराठी माध्यमात शिकून पोहोचले. सहाय्यक संपादक या पदावर वयाच्या 31-32व्या वर्षी. थोडासा आत्मस्तुतीचा धोका मी पत्करते, पण मला असं वाटतं की मराठी माणसांनी आपल्या कामाबद्दल बोलताना जरा न्यूनगंड बाजूला ठेवावा आणि घ्यावं कौतुक होत असेल तर. प्रशांत इथे बसलेले आहेत, माझे अनेक माध्यमांमधले मित्र इथे बसलेले आहेत. त्यांना माहिती असेल की मराठीत पण इतक्या कमी वयात किंवा अशा काय म्हणू अशा टप्प्यावर त्या पदापर्यंत पोहोचणं ही जवळपास अशक्य गोष्ट आहे. मी एक्झॅजरेट करत नाही आहे, तुम्ही कुणालाही विचारू शकता. 20-20 वर्ष 25-25 वर्ष लोक काम करतात आणि भरपूर काम करतात, तेव्हा ते चीफ रिपोर्टर आणि अशा पदांपर्यंत पोहोचतात. पुन्हा आत्मस्तुतीचा धोका मी पत्करला तो याच्यासाठीच मला सांगायचं हे आहे की माझं संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमात झालं, अक्षरशः KG to PG. कॉलेजमध्ये जेव्हा मी 11वीला प्रवेश घेतला आणि माझं महाविद्यालयीन शिक्षण करायचं होतं, त्यावेळेला मला मराठी साहित्यात आवड होती, रुची होती, त्यात पदवी घ्यायची होती. पण तसं करताना मी माध्यम इंग्रजी निवडू शकते. SY पर्यंत मी विविध बाकीचे पेपर्स इंग्रजीत देऊ शकते. त्याच्यासाठी सगळेच विषय मराठीत घेण्याची गरज नाही हे सांगणारच कुणी नव्हतं. कारण माझे वडील हमाल होते. ह्या शहरात ते राबले. ह्या शहरात हे शहर घडवता ते शहरातून गेले. माझी आई ही घरकाम करणारी व्यक्ती, आता ती करत नाही कारण आमची स्थिती सुधारली वगैरे वगैरे. तर अशा बॅकग्राऊंडमधून आलेली मुलगी स्वतः रस्त्यावर भाजी विकली वगैरे वगैरे. तर मला असं म्हणायचं आहे की मराठी माध्यमात शिकल्यामुळे मला हे हायलाईट करायला आवडेल की माझं काहीही नुकसान झालेलं नाही, उलट भरपूर फायदा झाला. की आपल्याला एक विचारांची स्पष्टता येते, आपल्याला जो मांडणी करण्याचा आत्मविश्वास येतो, आपलं शब्दभांडार वाढतं, वाचन आणि बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. मुळात आकलन जे आपलं नीट असायला पाहिजे, त्याच्यासाठी मला त्याची खूप मदत झाली. अर्थात पोस्ट ग्रॅज्युएशन करताना मला इंग्रजी माध्यमात त्यावेळी मी ज्या कॉलेजमध्ये शिकले, साखरे कॉलेजमध्ये मास्टर्स, तिथे त्या वर्षी तो अभ्यासक्रम मास्टर्सचा जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन्स हा फक्त मराठीत उपलब्ध होता. इंग्रजीत तो अजून सुरू व्हायचा होता, आमच्या बॅचनंतर तो सुरूही झाला. तर त्याच्यामुळे मी घेतली तिथे ॲडमिशन, पण मला त्याने काही नुकसान झालं असं वाटत नाही. फायदेच झालेले आहेत. त्याच्यामुळे याच्या आधी बहन बॉक्स या एका इंग्रजी वेब पोर्टलमध्ये मी काम करत होते आउटलुकच्या आधी. तिथे मी इंग्रजीतनं लॉंग फॉर्म मोठमोठ्या स्टोरीज करणं हे शक्य झालं. अर्थात त्यात मेहनत असते, पण मराठी माध्यमातनं का शिकलं पाहिजे. आणि मुळात मी जेव्हा चुनाभट्टीत राहत होते आणि माझं सगळं शिक्षण, शालेय शिक्षण तिथे झालं, तर आमच्या घराजवळच लक्ष्मीबाई खानोलकर नावाची हायस्कूल नावाची मराठी शाळाची अनुदानित खाजगी शाळा आहे. पण प्रायमरी सेक्शनला तेव्हा फीज होती, पण कमी फी होती की जी म्हणजे कामगार वर्गातल्या लोकांना परवडू शकेल अशी फी होती. त्यामुळे आमच्या पालकांनी आम्हाला तिथे घातलं. आणि जर तशी शाळा आसपास उपलब्ध नसती
तर शिक्षण झालं असतं का हाही प्रश्न आहे. अर्थात अनेकांना असं वाटू शकतं की मुंबईसारख्या शहरात असं कसं होऊ शकतं, पण मला तेच म्हणायचं आहे की आपले कान डोळे जर उघडे असतील तर आजही असे लोक आहेत. आणि आम्हीही तेव्हा मी माझ्या सगळ्या भावंडांनी अगदी कमी फी असलेल्या शाळेत जरी शिकत होतो तरी तिथे ती जी कमी असलेली फी होती 1ली ते 4थीपर्यंत ती भरायला नसायची. त्यामुळे जे काही अवहेलना म्हणजे शिक्षक नावं घ्यायचे की अमुक लोकांची फी राहिली आहे, उभं राहा आणि सगळ्या वर्गासमोर तुम्ही खजील होणार आणि अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या. तर हे असं असेल तर पालिकेच्या मराठी शाळा किती गरजेच्या आहेत आजही ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. आपल्याला वाटतं की म्हणजे मेट्रोचं तिकीट काय आता 50 रुपये झालं, आपण इकडून ह्या टोकावरून शहराच्या त्या टोकात 50 रुपयात पोहोचू शकतो वगैरे. पण आजही असे अनेक लोक बघते की ज्यांना 20 रुपये 30 रुपये खर्च करणं ही सुद्धा त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मराठी शाळांच्या संदर्भात आणि फक्त मराठी नाही तर एकूणच मराठीच्या संदर्भाने जे आपल्या आजूबाजूला जे काही राजकारण आहे, जे सांस्कृतिक घडामोडी आहेत, त्या सगळ्याला कवेत घेत मराठी अभ्यास केंद्रानं जो विषय नाही म्हणता येणार, जी एक चळवळ सुरू केली ती खूप महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांचं ज्यांनी आपल्या आसपासच्या छोट्या छोट्या गटांना, संस्था, समूहांना, समविचारी माणसांना, नागरिकांना जोडून घेण्याचं काम केलं आणि आता ही जी संख्या आहे की ती सांगते की ते काम त्याला किती मोठ्या प्रमाणात यश मिळतं. मोठ्या प्रमाणात थोडी मी आशावादी असल्याने मोठ्या प्रमाणात असं मला म्हणावं वाटतंय, मिळेल आणखीनही मिळेल येत्या काळात. तर GRची होळी करण्याचा कार्यक्रम पासून ते आझाद मैदानातलं जे आंदोलन होतं आणि परवा अगदी 9 तारखेला माहीममध्ये झालेलं जे आंदोलन होतं आता 9 नोव्हेंबरला, अशा 3-4 कार्यक्रमांमध्ये साधारण मी गेले होते. आणि त्याच्यामुळं हा विषय किती व्यापक आहे आणि त्याला एक लॉजिकल एंड आहे, त्याला काहीतरी लोकांचं एक ध्येय आहे, दिशा आहे आणि त्याला ते पुढे घेऊन जात आहे सोबत कलेक्टिव्हली. हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आता मी तुम्हाला काही अजून मुद्दे सांगणार आहे, म्हणजे वेळ पूर्ण करा तिकडून. हां, तर माहीमच्या त्या शाळेत त्या दिवशी शाळेसमोर आंदोलन होतं. ते आंदोलन झाल्याच्या नंतर मी त्या परिसरात फिरले. जवळच दिघी टँक नावाचं एक सरकारी उद्यान आहे, तिथे गेले. तिथे मला असं वाटलं काही मराठी म्हणजे काही मुलं मिळत आहेत का तिथे लहान, की जी कदाचित ह्याच परिसरातली असतील, जी रविवार आहे म्हणून तिथे खेळायला आली असतील, जी कदाचित त्या शाळेत जात असतील, तर त्यांच्याशी मी बोलू शकते का. आणि मला अशी 2 मुलं सापडली. मी त्यांच्याशी बोलले की त्या नव्या शाळेत जातात, जिकडे जायला त्यांना त्यांच्या घरापासून पाऊण तास चालत जावं लागतं. पाऊण तास त्या मुलांनी का चालायचं, 3-4 किलोमीटरपेक्षा जास्त का चालायचं, जेव्हा की राईट टू एज्युकेशन ॲक्टनुसार प्राथमिक शिक्षणासाठी तुम्हाला 1 किलोमीटरच्या परिघामध्ये शाळा उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि माध्यमिक शिक्षणाकरता 3 किलोमीटरच्या परिघापर्यंत त्या परिसरात शाळा उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे. मग सरकार काय करत आहे, पालिकांच्या शाळांचा जो काही प्रश्न आहे डागडुजीचं कारण सांगत, इमारती सगळ्या आमचे पाहिजे असं कारण सांगत, त्याच्याबद्दल जे काही त्याच्याबद्दल एक ट्रान्सपरन्सी नाही आहे की लोकांना आपण त्याच्यात सहभागी करून घेऊ. नागरी चळवळीचे जे काही कार्यकर्ते आहेत, शिक्षणात्मक कार्यकर्ते आहेत, बाकीचे जे लोक आहेत त्यांना सहभागी करून आपण ह्याच्याबद्दल काहीच एक संवाद मला आढळला नाही. मी आज सुद्धा जे आयुक्त ॲडमिनिस्ट्रेटर आहेत भूषण गगरानी, त्यांना माझ्या स्टोरीसाठी याच विषया संदर्भातल्या संपर्क करायचा प्रयत्न केला. मग मी त्यांना मेसेजवर माझे प्रश्न पाठवले, पण त्यांचं अद्यापही काही उत्तर मिळालं नाही. शेवटी मग आम्हाला सवयी नसेल यावं लागतं की आम्ही त्यांना संपर्क केला होता, पण त्यांचं अजून काही उत्तर आलेलं नाही. तर हे काय आहे म्हणजे. आणि दुसरी गोष्ट, कशाचेही वाटेल तसे निर्णय घ्यायला महापालिकेला इलेक्टेड मॅन्डेट आहे का. महापालिका आपली 3.5 वर्ष रिकामी आहे. तिथे लोकांचे प्रतिनिधी नाहीत जे अशा सगळ्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू शकतील, विरोधी आवाज बनवू शकतील, त्यांना
प्रश्न विचारू शकतील, जी काही सगळी संसदीय तुमची राजकारणाची शस्त्र असतात ती वापरून त्याच्यावर एक चेक ठेवू शकतील. असं इलेक्टेड मॅन्डेट महापालिकेकडे नाही, कारण महापालिकाच अस्तित्वात नाहीये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 3.5 वर्ष निवडणुका झालेल्या नाही. मग केवळ एक ॲडमिनिस्ट्रेटर, एक व्यक्ती हे सगळ्या इतक्या लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे निर्णय कसे घेऊ शकते, असा प्रश्न जर लोकांना पडला, माझ्यासारख्या व्यक्तीला नागरिक म्हणून पडला, मी पत्रकार आहे किंवा काय तो एक दूरचा मुद्दा, तर त्याच्यात काय काय गैर आहे तुम्ही मला सांगा. अर्थात ते जे काही करतात त्याच्यात ते थेट कॉन्स्टिट्युशनल काही व्हायलेशन्स करतात असं म्हणायला वाव नाहीये, पण तिकडे स्ट्रॉंग जनमत नाहीये. हा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा आहे ज्याची आपण चर्चा करायला पाहिजे. मी मगाशी माहीमच्या शाळेबद्दल सांगत होते. मी त्या उद्यानात फिरताना 2 मुलांना भेटली आणि त्यांच्याशी मी भरपूर वेळ, साधारण तासभर गप्पा मारल्या. त्या मुलांना मी विचारलं, मग तुम्ही नव्या शाळेत जाता तर तिकडे काय होतं? त्यांनी सांगितलं, त्या नव्या शाळेत खेळाचं मैदान नाही. ती मुलं खेळणं विसरलेली आहेत. त्यांना पाण्याची सोय नाही. त्या शाळेत प्रॉपर भरपूर पाणी असलेली शौचालयाची सोय नाही. त्यांच्या टीचर्स, हे मला पालकांनी पण सांगितले, ज्या पालकांशी मी बोलले, त्या मुलांचे जे शिक्षक आहेत ते शिक्षकच स्वतः कापड बाजारातल्या शाळेतून ही जी जुनी शाळा आहे ज्याच्या समोर आंदोलन झालं होतं तिकडे येतात वॉशरूम यूज करण्यासाठी. म्हणजे जर शिक्षकांची ही परिस्थिती असेल तर विद्यार्थ्यांना आपण फक्त विद्यार्थ्यांचं स्थलांतर अशा प्रकारे करणं एका शाळेतून दुसऱ्या शाळेत तेही लागलेलं का? कारण त्यांच्या पालकांना हे विचारलं गेलं नाही. पालक प्रतिनिधी, पालकांची मीटिंग या सगळ्यामध्ये कुठेही अशा प्रकारे काहीही एक डिस्कशन म्हणू आपण ज्याला, जे आपला लोकशाहीत अभिप्रेत आहे, तसं झालेलं नाही. तर तुम्ही त्यांच्यावरती स्थलांतर लादलंय, त्याचा परिणाम म्हणून त्यांना दररोज 5 तास चालत ये जा करावी लागते. 5 तास जायचे, 5 तास यायचे, 1.5 तास. मी विचारलं की तुम्ही बस किंवा टॅक्सीने का नाही जात? बसेसला ते म्हणतात, मॅडम मुंबईत किती गर्दी असते आणि टॅक्सी आम्हाला कशी परवडणार, आमचं हातावरचं पोट आहे, असे मला लोकांनी ऑफिशियल कोड्स दिलेले आहेत. आता ह्या सगळ्याचं काय करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हां, आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट की मी जो रिपोर्ट लिहिला तो इंग्रजीत प्रकाशित होईल म्हणून मी तुम्हाला त्यातल्या आणखीन काही खासा गोष्टी इथे मराठीत सांगते. मी ऑफकोर्स फेसबुकवर जेव्हा शेअर करत असते तेव्हा त्यातला एक थोडा गोष्वारा मराठीत देत असते. ती जी शाळा, मोरी रोडची शाळा जी पाडलेली आहे, मी तिथेही बघायला गेले की तिथे काय आहे. तिथे आता फक्त एक ग्राउंड आहे आणि ग्राउंड म्हणजे इमारत पाडल्यावर जे तुम्हाला रिकामं मैदान दिसेल ते, त्याला बाजूला गेट्स आहेत, अशी सगळी परिस्थिती आहे. तर मी तिथे आसपास थांबले, तिथे वॉचमन आहेत का, कोणी आहे का बोलायचा प्रयत्न केला, तिथे कोणी भेटलं नाही. तर त्याच्या समोरच मला एक नवीन टॉवर उभा राहताना दिसला. उभा राहताना असं नाही, तो उभा राहिला आहे 2 वर्षापासून माझ्या. मी तिकडे गेले, तिथे असलेल्या लोकांची चौकशी केली. तर गेल्या 2 वर्षात तो नवा टॉवर समोर उभा राहिलेला आहे. महालक्ष्मी रेसिडेन्सी असं त्याचं नाव आहे. तिथल्या एका 1 BHK फ्लॅटची किंमत 2 कोटी रुपये साधारण आहे असं मला तिथल्या लोकांनी सांगितलं. आणि हिरेन मधारे म्हणून त्याचे जे कोणी आहेत ते डेव्हलपर आहेत. आता हा जो रस्ता आहे इथं ती इमारत उभी राहिली आहे आणि बरोबर त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट तुम्ही कधीही जाणी चेक करा, म्हणजे मध्ये फक्त तो रस्ता ओलांडला की बरोबर समोर 100 मीटर समोर अगदी ऑपोजिट हे मैदान आहे, रिकामं मैदान आहे, ज्याच्यावर कधी काळी 3-4 वर्षापूर्वी शाळा होती. आता जर समोर 21 मजल्यांचा इतका 2 कोटी रुपयांना एक घर देणारा टॉवर उभं राहिला आहे, तर ती समोरची जागा मोकळी राहू शकेल का? म्हणून दीपक सर जे म्हणत होते की लँड माफिया आणि या सगळ्या, कारण मला असं झालं की मी पत्रकार आहे, मला जाऊन गोष्टी इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे. केवळ कोणीतरी म्हणतंय म्हणून असं नव्हे, पण आपण त्याची स्क्रुटिनी करायला पाहिजे. तर हे सगळे, याचा अर्थ ती जागा आत्ता ह्या क्षणी कुणातरी डेव्हलपरने घेतली असं माझं म्हणणं नाही, पण आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्या सगळ्याचे बिंदू आपण जोडले पाहिजेत. मला माझ्या मराठी, इंग्रजी जेही कोणी इकडे प्रेसमधले मित्र आलेले आहेत त्यांनाही हे सांगायचे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की फक्त आपण जाऊन एक आंदोलनाला गेलो, एका कार्यक्रमाला गेलो, तो कव्हर केला आणि त्याची बातमी आहे, ते ऑफकोर्स महत्त्वाचं असतं, पण त्याच्या पुढे जाऊन हे जे बाकीचे सगळे बिंदू आहेत, ती जी सगळी पॉलिटिकल इकॉनॉमी आहे ती आपण समजून घेणं आणि तेवढ्या खोलात जाणं
गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की हा जो एकंदरीत महापालिकांच्या शाळांचा, मराठी शाळांचा मुद्दा आहे, तो असा 200-300 शब्दांच्या बातमीमध्ये काय म्हणू त्याला, मावण्यासारखा नाही आहे. तर त्याच्यावर मी 1500 शब्दांची स्टोरी दिली. ऑफकोर्स आमच्याकडे माध्यमात आमच्या तेवढी लेंथ आणि त्याची जागाही आहे, तोही एक वेगळा मुद्दा आहे. आता मी काही मुद्दे आणखीन फक्त आहेत ते अगदी पटापट संपवायचा प्रयत्न करते, कारण मला तुम्हाला बोरही करायचं नाही आहे, आणि पण ते मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्यामुळे मला जरा 2 मिनिटं मिळावीत अशी मी विनंती करते. माझं असं स्पष्ट मत आहे की हे जे राजकारण आहे या प्रकारचं, हिंदू राष्ट्र, ही खरोखर गोष्ट आहे. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगते. का तुमच्यापैकी किती जणांनी अगदी रिसेंटली रेशन कार्डबद्दल काही ऐकलंय, किंवा रेशन कार्डचं KYC कसं करायचं याबद्दल काही ऐकलंय का? कुणी हातवर करून सांगू शकलं नाही? हरकत नाही. तर रेशन कार्ड शिधापत्रिका, ज्याच्यावर आपल्याला शिधा मिळतो, किराणा मिळतो, तर त्याच्यासाठी आता KYC करावं लागतं. आय थिंक ही गोष्ट अनेक लोकांना माहिती असेल, पण त्या ॲपचं नाव आहे मेरा राशन. म्हणजे महाराष्ट्रातली व्यक्तीसुद्धा जर ती KYC करणार असेल तर त्या ॲपचं नाव मेरा राशन. हे त्यांनी युनियन गव्हर्नमेंटने हे ॲप बनवलं आणि ते सगळीकडे एका छापाचं लागू केलेलं आहे की तुम्हाला, आणि मुख्य म्हणजे ती KYC केली नाही, ते सगळं झालं नाही तर राशन मिळणार नाही. खरं तर अन्न सुरक्षेच्या कायद्यात म्हणजे त्याच्याबद्दल आता काय बोलायचं, इट हॅज बिकम अ जोक फॉर पीपल हू आर रुलिंग. तर त्यात तुम्ही असं वगळू शकत नाही कुठल्याही कारणामुळे. आणि हा आता ते KYC आणि त्याच्यातून डिजिटल एक्सक्लुजन वगैरे सगळे वेगळे मुद्दे आहेत. मला असं म्हणायचं की महाराष्ट्रातल्या माणसाने मेरा राशन नावाचं ॲप जर मी ग्राहक असेल तर मी का डाउनलोड करू? ओके, मी डाउनलोड केलं, त्याच्यात मी माझे सगळे डिटेल्स भरले, जे काही समजा त्यांनी मला ते डिटेल्स भरण्यासाठी मराठीचा ऑप्शन दिला की ठीक आहे तुम्ही मराठीत तुमचे सगळे डिटेल्स भरा, तरी हा सगळ्या म्हणजे जम्मू काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत आणि इकडे गुजरातपासून वेस्ट बेंगॉलपर्यंत सगळीकडच्या लोकांचा डेटा त्या एका हिंदी ॲपमधून जे केंद्र सरकारने बनवलं आहे त्यांच्याकडे जाणार आहे. त्या डेटाचा ते कसा वापर करतील, काय करतील, ह्याच्याबद्दल आपल्याला म्हणजे कुठलंही सरकार असू दे, पण त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे. त्याच्यामुळे एक नागरिक म्हणून तर मला खूप शंका वाटते. आणि हे काय फक्त शैक्षणिक किंवा भाषेच्या राजकारणातच की हिंदीची सक्ती आणि हे सगळं राहिलं आहे असं नाही आहे, त्याचं हे एक उदाहरण. दुसरी गोष्ट, भाषिक राजकारणाला विरोध करून हिंदी लागू, हिंदी सक्ती करून एक ते नॅरेटिव्ह, याचा सगळ्यात मोठा फटका हा प्रादेशिक पक्षांना संपवणं. आणि तुम्ही जर बातम्या पाहत असाल तर हे जम्मू काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत झालेले आहेत. त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. 2 माजी मुख्यमंत्र्यांना, उमर अब्दुल्ला, मुफ्ती यांना तुम्ही डिटेन्शनमध्ये टाकून तिथली असेंब्ली डिझॉल्व्ह करता. हे काय आहे? हे फेडरल स्ट्रक्चर संपवणं नाही आहे का? बाकीच्या सगळ्या मला वादांमध्ये जायचं नाही आहे, पण तिथली असेंब्ली तुम्ही 2 आणि त्यातला तर एक हा त्यांचा अलायन्स पार्टनर आहे, रुलिंग गव्हर्नमेंटचा अलायन्स पार्टनर होता, त्यांनाही जर तुम्ही बक्षू शकत नाही तर इतर सगळं. आणि ठीक आहे, तामिळनाडूमध्ये स्टॅलिन आणि यांचं सरकार आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना काही थेट त्रास दिला जाते अशी परिस्थिती नाही आहे भाषिक अनुषंगाने. अर्थात ते तिकडे रेजिस्ट करतच आहेत, पण तुम्हाला व्ही सेंथिल बालाजी नावाचे त्यांचे एक मिनिस्टर माहिती असतील ज्याच्यावरती कशा प्रकारे कारवाया केल्या गेल्या. आणि तिथे हा भाषिक सक्तीचा मुद्दा इतका लागू पडणार नाही हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा तिकडचे जे गव्हर्नर आहेत ते कशा प्रकारे तिकडच्या बहुमताने निवडून आलेल्या राज्य सरकारनी जी मांडलेली विधेयकं आहेत, जी बिल्स आहेत, ते अडवून ठेवतात. त्याच्यावरती ते एकतर ते सभागृहाकडे परत पाठवत नाही किंवा त्याच्यावर काही ऍक्टच करत नाही.
हे काय आहे, हे कुठल्या प्रकारचं राजकारण आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल ह्या सगळ्यांच्या नियुक्त्या आणि कसं होतं. तर हे सर्वदूर सगळीकडे सुरू आहे आणि त्याच्या माध्यमातून भाषिक सगळं राजकारण, कल्चरल सगळं राजकारण एक साची थोपून तिथले जे प्रादेशिक आवाज आहेत ते दाबून टाकणं आणि एक कलमी आपला सगळा जो सत्तेचा अमानुष असा म्हणून असा खेळ राबवणं, अशा प्रकारचं हे राजकारण मला दिसतं. त्याच्यामुळे हा मुद्दा मला मांडावासा वाटला. महापालिकेच्या हॉस्पिटल्सची पण तीच परिस्थिती आहे. महापालिकेचे जी 5 मेजर हॉस्पिटल्स आहेत ती पण PPP मॉडेलवर द्यायची. हे महापालिकेकडे इलेक्टेड मॅन्डेट नसताना कोणी ठरवलं? आणि त्याचा आमच्या मराठी माणसांना, जो गरीब कामगार वर्ग आहे, ज्याला दुसरीकडे मोठमोठ्या त्याला 40s मध्ये किंवा त्याला अजून कोकिलाबेनमध्ये जायला परवडणार नाही, त्याला सायनलाच जावं लागेल, त्याला राजावाडीतच जावं लागेल, अशा माणसांनी काय करायचं? त्याने काय मरून जायचं तसंच कितपत? हा केवळ म्हणजे गंमत म्हणजे केवळ हा मराठी जनांचाच प्रश्न नाही आहे, हेल्थचा प्रश्न सगळ्यांचा आहे. ज्या काही स्थलांतरितांबद्दल एरवी इतका पुळका एका स्पेसिफिक विचारसरणीकडनं दाखवला जातो, काही कार्यक्रम म्हणजे छठसारखे कार्यक्रम असतील किंवा आणखी काही कार्यक्रम असतील, पण त्या माणसांच्या आरोग्याची चिंता तुम्ही करताय का? तुम्ही जेव्हा हे PPP मॉडेलवर ही हॉस्पिटल्स देऊन टाकणार तेव्हा त्या माणसांना पण तिकडे, ज्यांना तुम्ही तुमचं वोट बँक म्हणवता, ज्यांना तुम्ही केटर करण्याचा प्रयत्न करता, त्यांच्या आरोग्याचं काय? हा खूप मोठा प्रश्न का पडू नये असं एक मला वाटतं. आणि हां, एक शेवटचा मुद्दा अगदी मी म्हणते. त्रिभाषा समिती हा खरा एक सध्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. जरी आपण एकूणच ओव्हरऑल लार्जर पॉलिटिक्सबद्दल बोलत असलो तरी, तर मला असं वाटतं, हे माझं पर्सनल मत आहे की त्रिभाषा समिती, त्रिभाषा आणि हिंदीची सक्ती आणि त्याच्याबद्दल सक्तीची जी समिती आहे, जो त्यातला एक मुद्दा सरांनी मगाशी उपस्थित केला की सरकारी खर्चाने चाललंय, म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्या कराचा पैसा त्याच्यात जातोय, माझ्या एका मराठी नागरिकाच्या कराचा पैसा त्याच्यात जातोय, पण त्याची पब्लिक किंवा जनसुनवाई ज्याला आपण म्हणू अशी का नाही होत? मुंबईमध्ये मोठी मोठी सभागृह नाही आहेत, त्या जनसुनवाईला जाहीर तुम्ही एक तारीख त्याचं सगळं हे करून प्रत्यक्ष तिथे लोकांना पार्टिसिपेट करता येईल, आपले मुद्दे मांडता येतील, असं का नाही? म्हणजे हा समित्यांचा एक मोठाच्या मोठा खेळ चालवायचा. आणि फक्त हेच सरकार असं नाही, पण कुठलंही सरकार जेव्हा एखादा असं आयोग किंवा समिती आणते तेव्हा त्यांना कशा प्रकारचे रिझल्ट अपेक्षित असतात आणि ते कसं मॅनिप्युलेट केले जातात, हे सर्वश्रुत आहे. म्हणजे त्याच्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे ह्याची जनसुनवाई तुम्ही घेत नसाल पब्लिकली, तर गुगल फॉर्म आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याला तसा फारसा काही अर्थ नाही आहे. एवढंच मला सांगायचं होतं. तुम्ही सगळ्यांनी मी जे काही बोलले ते ऐकलं, सहन केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. मराठी अभ्यास केंद्र, दीपक पवार सर, साधना मॅडम, आनंद सर, या सगळ्यांचे मी खूप आभार मानते अत्यंत मनापासून. यासाठी अजिबात नाही की त्यांनी आज मला इथे बोलवलं, पण यासाठी की मराठीच्या भोवती एक सुरू झालेला एक जो प्रश्न होता आणि त्याचे अनेक कंगोरे सोबत घेत 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 ही चळवळ कशी जास्त लोकाभिमुख करायची आणि कशी जास्त सक्षम करायची, याच्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेतात. आणि अर्थात त्यांचे सगळे त्यांच्यासोबतचे साथी. एवढं बोलून मी थांबते. जय मराठी, जय महाराष्ट्र, जय हिंद.